Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more 10th standards English question paper and it is first term exam practice paper. Actually this practice paper is given with answer. So I request you have to watch this video from start to end. विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जे फर्स्ट टर्म एक्झाम म्हणजे फर्स्ट सेमिस्टर एक्झाम आता देणार आहात आणि त्या दृष्टीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये फर्स्ट टर्म एक्झाममध्ये इंग्लिशचा क्वेश्चन पेपर कशा प्रकारे असू शकतो आणि त्याचे आन्सर्स कशा प्रकारे आपण लिहायचे असतात या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात. परंतु बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. So first term exam we have given here title section 1 language study सांगितल्याप्रमाणे for 10 marks आहे. Question number 1A 8 marks and question number 1B 2 marks, total 10 marks आहेत. Question number 1A do as directed सांगितल्याप्रमाणे सोडवा. attempt any for कोणतेही चार. या लँग्वेज स्टडीवरती बरेच व्हिडिओ आपण झालेले आहेत त्यामुळे आपण फास्ट घेऊया. 1 complete the words by using correct letters. तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे, एक लेटर मिसिंग आहे आणि ते यूज करून तुम्ही अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आता इथे EAR-H म्हणजे टी लावून अर्थ होऊ शकेल. स्मार्ट SMAR. ओके, इथे आरचा यूज करून आपण स्मार्ट बोलूया. ATTA अटॅक, सीचा यूज करून आपण अटॅक होईल. प्लीज PLEASE. ओके. देन सेकंड आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील 2 ग्रुपमध्ये जे शब्द दिले आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहे. जर फर्स्टमध्ये जे आहे आपल्याला माहिती A नंतर B नंतर C इथे येईल. इथे A फॉर ॲक्रॉस 1 येईल, त्यानंतर B फॉर बंडल, देन F पासून फर्म अँड फोर्थ वनला SA सॅलरी. ओके. सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट लेटर सेम आहे, त्यानंतर आपण बघू सेकंड लेटर SH SP SU अँड SO तो हे फर्स्टलाच येईल, त्यानंतर SP स्पीड सेकंडला आणि सून SOON थर्ड आणि हा फोर्थ. अशा प्रकारे तुम्ही हे अल्फाबेटिक ऑर्डर लिहू शकता. पंक्च्युएट द फॉलोइंग जे वाक्य दिले आहे तुमच्या टेक्स्टबुकमधून त्यांना विरामचिन्हांचा यूज करायचा आहे. व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क. सर इथे डबल अवतरण चिन्हाने सुरुवात करा. W कॅपिटल, व्हॉट्स लाईक द ॲपॉस्ट्रॉफी S असेल. व्हॉट द सिक्रेट ऑफ एनर्जी क्वेश्चन मार्क, अवतरण चिन्ह पूर्ण, आय हा कॅपिटल, आय आणि शेवटी फुल स्टॉप. ओके. लेट्स वॉक टुगेदर. लेट्स इथे L कॅपिटल, ॲपॉस्ट्रॉफी S अँड लास्टला फुल स्टॉप. या प्रकारे तुम्ही काय करू शकता, पंक्च्युएशन हे वाक्य पूर्ण. Okay, let's see the question number 4, activity number 4. Make 4 words, minimum 3 letters using the letters in the word classroom. एक शब्द तुम्हाला क्लासरूम दिलेला आहे त्याच्यामधले जे अक्षर यूज करून नवीन 4 शब्द बनवायचे आहेत आणि अट काय आहे, मिनिमम 3 लेटर्स म्हणजे जो शब्द बनवणार आहात तो 3 अक्षरे असावा, 3 पेक्षा जास्त, 3 पेक्षा कमी नको. आता क्लासरूममध्ये आपण त्याचा यूज करून आपण क्लास बनवू शकतो, रूम बनवू शकतो, मूर बनवू शकतो, रॅम बनवू शकतो या प्रकारे. ठीक आहे. देन राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. बॉय ऑनेस्ट. जर आपण हा ग्रामरच्या दृष्टिकोनातून बघितला, बॉय हा नाऊन आहे आणि त्याचा डिस्क्राईब करणारा वर्ड्स ऑनेस्ट म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे अशाच डिस्क्राईब करणारा वर्ड्स आपल्याला लिहायचे आहे. तर बॉय कसा आहे, क्लेवर आहे. बॉय स्मार्ट आहे. बॉय नाईस आहे. बॉय टॉल आहे. तर क्लेवर, स्मॉल, टॉल, ॲक्टिव्ह, स्मार्ट या प्रकारे शब्द आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. वर्ड चेन पूर्ण करायची आहे. तुम्हाला शब्द दिलेला आहे तो ॲडजेक्टिव्हचा आहे, क्रुएल, आणि लास्ट एंडिंगच्या लेटरने अक्षराने तो ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बनवायचं. L पासून लार्ज, A पासून एक्सलंट, T पासून टॉल आणि LA पासून लेझी या प्रकारे आपण वर्ड चेन बनवू शकतो. देन क्वेश्चन नंबर 1B जो आहे, A मध्ये 6 ॲक्टिव्हिटी आहे. 6 पैकी 4 बरोबर आले तर तुम्हाला 8 मार्क्स मिळेल, पण तुम्ही 6 आउट ऑफ 6 सोडवण्याचा प्रयत्न करा. डू एज डायरेक्टेड अटेम्प्ट एनीवन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग अ लॉट ऑफ. लॉट ऑफ शब्द तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करा. लॉट ऑफ म्हणजे भरपूर, पुष्कळ. जसे ते आन्सर दिले, देअर वेर अ लॉट ऑफ पीपल ॲट द पार्टी. पार्टीमध्ये खूप सारे लोक होते या प्रकारे. राईट. किंवा त्याला ऑर आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड मिनिंगफुल. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज यूज करून तुम्हाला ते वाक्य वाढवायचं आहे. यू विल गेट सक्सेस. तुम्हाला यश मिळेल.
आता हे अपूर्ण आहे, ते पूर्ण करायचं आहे. यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड. इथे जे वर्ड्स आहेत इफ, व्हॉट, हू, वेन, हे वर्ड्स कनेक्टेड वर्ड्स तुम्हाला यूज करायचे असतात. ठीक आहे. यू विल गेट सक्सेस इफ यू वर्क हार्ड लाईक दिस. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आता बघूया. 2 that is attempt any one. Add a prefix or suffix to make new words. Prefix suffix म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. लकी, लकीच्या अगोदर त्या शब्दाला जर अगोदर काही लेटर्स यूज ॲड केले, जोडले आणि नवीन शब्द तयार होतो ते झाले प्रिफिक्स. अनलकी, अर्थ पण बदलतो. लकी सुदैवी, अनलकी दुर्दैवी म्हणू शकतो. मॅनेज, मॅनेजमेंट, MENT आपण लावला तो काय झाला, हे झाला प्रिफिक्स आणि हा झाला सफिक्स. मॅनेजपासून मॅनेजमेंट नाऊन तयार झाला. किंवा हे जर तुम्ही लिहू शकत नसाल तर तुम्ही तेच 2 शब्द दिलेले असतील त्याचे तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचं. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन, कोणताही एक, दोन्हीपैकी एक शब्दाचा तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. फॉर एक्झाम्पल लकीच आपण यूज केलं, आय एम लकी दॅट आय हॅव अ कोऑपरेटिव्ह टीचर लाईक दिस. आपण अर्थपूर्ण वाक्य बनवू शकतो. ठीक आहे. तर हे झालं लँग्वेज स्टडी. त्यानंतर सेकंड सेक्शन स्टार्ट होतो, त्याच्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज. तुमच्या बुकमधून 2 पॅसेज होतो, त्याच्यापैकी फर्स्ट पॅसेज आहे क्वेश्चन नंबर 2A. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज फॉर 10 मार्क्स. 5 ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. आपण हा अगोदर पॅसेज बघूया. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. आता हा जो पॅसेज आहे तो तुमच्या ॲन एपिटमी ऑफ करेज डॉक्टर स्टीफन हॉकिंग याच्या रिलेटेड आहे. आपण पॅसेज तुम्ही अभ्यासलेला असेलच. आपण डायरेक्ट त्याची क्वेश्चन बघूया. A1 जाय, स्टेट वेदर दी फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य ट्रू आहे की फॉल्स. ट्रू म्हणजे सत्य, फॉल्स म्हणजे असत्य. दिलेले वाक्य आहे तसं असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये चेंजेस असेल तर फॉल्स. उदाहरणार्थ काय, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन 8th day of February 1974. आता हे इथे कधी त्याचा जन्म झाला, 8th day of January 1942 आहे आणि इथे 1974 आहे, म्हणजे चेंजेस आहे, म्हणजे हे वाक्य कसं आहे, फॉल्स म्हणजे चुकीचं आहे. तुम्ही आन्सर लिहिताना नंबर 1 टाकून डायरेक्ट फॉल्स लिहिलात तरी तुमचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे. सेकंड वन, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज लिव्हिंग लेजंड ऑफ बायोलॉजी. लिव्हिंग लेजंड ऑफ बायोलॉजी आहे का, लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. इथे कॉस्मॉलॉजी, इथे बायोलॉजी, म्हणजे हे वाक्य कसं आहे, फॉल्स आहे. थर्ड वन, करेज मेक्स पीपल नॉट लूज हर्ट वेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. सो इट इज अ ट्रू. ते सेंटेन्स ॲज इट इज तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, पॅरेग्राफमध्ये आहे. फोर्थ वन, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न बिफोर द डेथ ऑफ गॅलिलो. गॅलिलोच्या जन्माच्या अगोदर त्यांचा स्टीफनचा जन्म झाला. एक्झॅक्टली आफ्टर द डेथ आहे, तिथे बिफोर द डेथ लिहिलं, म्हणजे हे वाक्य कसं आहे, फॉल. या प्रकारे तुम्ही ट्रू ऑर फॉल्स 2 out of 2 मार्क्स इथे मिळवू शकता. नेक्स्ट राईट, ॲक्टिव्हिटी नंबर A2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि सेंटर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज, डॉक्टर स्टीफन हॉकिंग होते, काय होते, बाउंड टू ते पॅसेजमध्ये उत्तर, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बाउंड टू अ व्हीलचेअर. म्हणजे तुम्ही आन्सर लिहिताना ते काय, बाउंड टू अ व्हीलचेअर, म्हणजे डायग्राम काढायची आणि ते व्हीलचेअर असं इथे लिहू शकता. अशा प्रकारे डायग्राम काढायची आहे तुम्ही देखील. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन, यू हॅव टू राईट दॅट प्लेस, पर्टिक्युलर प्लेस, कुठे त्यांचा बॉर्न झाला, बॉर्न इन लंडन. यू कॅन राईट लंडन. देन वन ऑफ द, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज वन ऑफ द, काय होते, ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन सेंचुरी. देन Dr. Stephen Hawking was the very personification of courage and hope. सो या प्रकारे तुम्ही डायग्राम काढायची आहे आणि ते पॉईंट, जास्त वाक्य लिहिण्याची गरज नाही, टू द पॉईंट जे जिथे जसे या प्रकारे आन्सर दिले तिथे अशा प्रकारे आन्सर तिथे तुम्ही लिहायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया ॲक्टिव्हिटी नंबर A3, फाइंड द सिमिलर मिनिंग वर्ड फ्रेज फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या शब्दाला सिमिलर वर्ड पॅसेजमध्ये शोधून लिहा. अ पिरियड ऑफ 100 years, 100 याच्या कालावधीला काय म्हटलं होतं, तर पॅरेग्राफमध्ये काय केलं, सेंचुरी, इन दिस सेंचुरी. राईट. अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचं एकदम छान एक्झाम्पल, उदाहरण म्हणजे, आणि त्यासाठी शब्द इथे केलेला आहे एपिटमी ऑफ करेज आपण बोलतो. एपिटमी म्हणजे एक्झाम्पल. अक्लेम म्हणजे फेमस, पॉप्युलर, ओळखला जाणे, तर एक्झॅगरेशन शब्द केलेला आहे. देन अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी, दॅट इज अ क्विक ऑफ फेट, म्हणजे अचानक
दुर्दैवाने अचानक जीवनामध्ये बदल होणे या अर्थाने. सो हे आपण A3 शब्दार्थाच्या रिलेटेड ही ॲक्टिव्हिटी असते. A4 विच इज रिलेटेड टू युअर ग्रामरच्या रिलेटेड. करेज इज अ वंडरफुल थिंग. बिगिन द सेंटेन्स विथ वॉट हाऊ. ही जी एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. वॉट आणि सुरुवात करायची. वॉट अ वंडरफुल थिंग, इथून घेतलं वाक्य. वॉट अ वंडरफुल थिंग आणि करेज इज शेवटी. आणि हे सेंटेन्स कोणतं तयार झालं? एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. सेकंड, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. म्हणजे ॲड एक क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. तर तुम्हाला माहिती आहे, सोपं आहे. ही इज हेल्पिंग वर्ब इज आहे, पॉझिटिव्ह आहे, इजचा इजंट करेल आणि सुरुवातीचा शब्द सब्जेक्ट ऑलरेडी प्रोनाऊन आहे, तो आहे तसं घेऊ शकतो. म्हणजे इजंट ही याच्यामध्ये आहे का? एक आहे आरंट ही, त्याच्यानंतर आहे इज ही, आणि दुसरा आहे वॉजंट ही आणि इजंट ही. हो, इजंट ही आहे. सो दिस वन इज द करेक्ट वन. थर्ड, A5, करेज इज अ वंडरफुल थिंग. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट्स? वाय? या स्टेटमेंटशी, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का किंवा का? Yes, I agree with this statement that courage is a wonderful thing, because courage is one of the most important value or the quality in life. Courage is very important in life because we have to face various problems and peoples in our life which will discourage us and will bring our moral down. We should have courage to face such situations, people. So courage is most important value of life. So in this way we can write answer of personal response type questions. Alright, let's see the next question, that is question number 2B. Read the following passage and do the activity. हा देखील पॅसेज तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असेल. इथे पॅसेज कोणता आहे तो आपण अगोदर बघूया. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन बाय द सेठ गोविंदराम. आता या ओळी वाचल्यानंतर तुम्हाला आयडिया आली असेल की हा पॅरेग्राफचा लेसन म्हणजे हा पॅसेज कोणत्या धड्यामधून घेतलेला आहे. आणि नेम ऑफ द लेसन इज दॅट अ बॉय हू ब्रोक द बँक या लेसनमधला आहे. आपण आता हा पॅसेज मी तुम्हाला एक्सप्लेन करीत नाही, डायरेक्ट आपण क्वेश्चन बघूया. B1, हू ॲम आहे, मी कोण आहे. इथे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आयडेंटिफाय द कॅरेक्टर. आयडेंटिफाय म्हणजे ओळखायचं आहे, याच्यामध्ये कोणतं पात्र गेलेलं आहे ते, किंवा प्लेस फ्रॉम द पॅसेज. ठीक आहे, आता तुम्हाला बघूया आपण. आय एम द वॉशरमन्स सन. हू ॲम आय, मी वॉशरमनचा मुलगा आहे. तिथे वाक्य गेले बघा. सीताराम द वॉशरमन्स सन. कोण आहे वॉशरमनचा मुलगा? तो म्हणजे सीताराम. तिथे आपण काय लिहू शकतो? सीताराम. देन आय एम द स्वीपर बॉय. हू ॲम आय, मी स्वीपर बॉय आहे. कोण? मग स्वीपिंगचं काम, झाडू मारण्याचं काम कोण करत होतं? तो म्हणजे नथू. राईट. आय एम द ओनर ऑफ द बँक. हू ॲम आय, मी या बँकेचा ओनर आहे. कोणता कॅरेक्टर गेला? पीपल नगर बँकेचा ओनर कोण होता? येस, सेठ गोविंदराम. देन आय एम द प्लेस वेअर यू कॅन डिपॉझिट अँड विथड्रॉ द मनी. मी असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पैसे भरू शकता किंवा पैसे काढू शकता. तर मी कोण आहे ते ठिकाण? प्लेस, एस, बँक. सो या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी खूप इझी आहे, पण इथे याचा मिनिंग व्यवस्थित तुम्हाला समजला पाहिजे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. अरेंज द अरेंज द फॉलोइंग स्टेटमेंट्स ॲज पर देअर सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज. तुम्हाला इथे 4 सेंटेन्स दिलेले आहेत. ओके, मग या 4 सेंटेन्सचं काय, त्याला योग्य क्रमाने ऑर्डर, जसं आपण अल्फाबेटली ऑर्डरने कसं लिहितो, ते योग्य क्रमाने म्हणजे घटना घडलेल्या आहेत त्या घटनेनुसार हे वाक्य तुम्हाला परत मांडायचे आहेत. आता ही ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे सोडायची? खूप तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. जे सेंटेन्स दिलेले आहेत ना, ते सेंटेन्स तुमच्या पॅरेग्राफमधलेच असणार आहेत. त्याला अंडरलाईन करा. फॉर एक्झाम्पल, नथू कंप्लेंट अबाउट द इरेग्युलर पे. कुठे आहे? नथू कंप्लेंट इथे आहे. ठीक आहे. नथू यूज द स्मॉल ब्रूम हरिडली. कुठे आहे? यूज स्मॉल ब्रूम आहे. वाक्य आपण अंडरलाईन करायचं जेव्हा तुम्ही रीडिंग करत. सीताराम कॉल्ड आउट नथू. सीतारामनी नथूला बोलला. इथे आलेला आहे. अँड नथू ग्रम्बल्ड ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ बँक. नथू ग्रम्बल्ड. आता हे आपण अंडरलाईन केल्यानंतर पॅसेज इथून स्टार्ट झाला. मग इथून स्टार्ट झाल्यानंतर जे फर्स्ट अंडरलाईन केलेलं असेल वाक्य ते अगोदर ॲन्सरमध्ये लिहायचं. इथे हे वाक्य अंडरलाईन केलं, पण हे नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ हे वाक्य तुम्हाला दिलेल्याच्यामध्ये कुठे आहे? 4thला आहे. पण ॲन्सरमध्ये तुम्ही कुठे येईल? फर्स्टला येईल, कारण तिथे फर्स्ट त्याचे इन्सिडेंट फर्स्ट घडलेलं आहे. म्हणजे हे 1, त्यानंतर हे 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर हे 4th वन. या प्रकारे क्रमाने तुम्ही लिहू शकता. दॅट इज कॉल्ड प्रॉपर ऑर्डर अकॉर्डिंग टू द इन्सिडेंट हॅपन. जी इन्सिडेंट घडला त्याचा या प्रकारे लिहू शकतो. म्हणजे अंडरलाईन करा आणि क्रमाने लिहा. ठीक आहे.
नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स. स्मॉल पॅसेजमध्ये गेलेला आहे. स्मॉल काय होता? स्मॉल ब्रूम. जर तुम्हाला कळत नसेल तर हा शब्द पॅसेजमध्ये शोधा, त्याच्या पुढे एक शब्द असेल ज्याचं डिस्क्राईब करतो तो, म्हणजे वर्णन करतो, तो म्हणजे ब्रूम आलेला आहे. स्मॉल ब्रूम. प्रेस्ड, प्रेस केलेले काय होते? प्रेस्ड क्लोथ्स. रेग्युलर, रेग्युलर पे, तो बोलतो ना पुअर मॅन. सो या प्रकारे आपण जोड्या लावू शकतो. डू एज डिरेक्टेड सांगितल्याप्रमाणे सोडवा. ही स्वेप द स्टेप्स. बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्टेप्स. आता हे ॲक्च्युली हे वाक्य चेंज वाईज आहे, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वाईज म्हणजे. मग हा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ही स्वेप्ट द स्टेप्स. स्वीपचा पास्ट टेन्स स्वेप्ट. द स्टेप्स वेअर स्वेप्ट बाय हिम. द स्टेप्स वेअर स्वेप्ट बाय हिम. या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग वॉजंट होईल आणि सीतारामसाठी ही वॉजंट ही. सो दिस वन इज द करेक्ट ऑप्शन ॲज अ आन्सर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज अ पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. मेक पर्सनल रिस्पॉन्स आहे. व्हॉट मेक्स यू अँग्री. व्हॉट डू यू डू. तुम्हाला कशामुळे राग येतो आणि तेव्हा तुम्ही काय करता लिहू शकतो. वेन समवन इन्सल्ट मी दॅट टाईम इट मेक्स मी अँग्री. जेव्हा एखादी व्यक्ती माझं इन्सल्ट करते तेव्हा मला राग येतो. व्हॉट डू यू डू देन. तेव्हा तुम्ही काय करता. दॅट टाईम आय ट्राय टू कीप माय सेल्फ सायलेंट पीसफुल. And after some time I asked this question, why you insulted me. परत मी त्याला प्रश्न विचारतो तुम्हाला असं इन्सल्ट का केलं. सो इन दिस वे 2 or 3 लाईन्स यू कॅन एक्सप्लेन. अशा एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. क्वेश्चन नंबर 3 दॅट इज सेक्शन नंबर पोएट्री सेक्शन आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. राईट. ओ मून गिव्ह मी मून लाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल. याच्या ही पोएम आहे बास्केटफुल ऑफ मूनलाइट्स म्हणून. A1 2 मार्क्ससाठी आहे. बघूया काय आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य पूर्ण करायचे. द पोएट वॉन्ट टू सो मेनी. पोएटला पेरायचे होते काय ते वाक्य तुम्ही बघा. पोएट वॉन्ट टू सो मेनी. सो काय मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. हे आपण आन्सर इथे लिहू शकतो. राईट. देन द होल विलेज गोज टू द सिटी. संपूर्ण गाव शहराकडे जाते. कशासाठी. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कशासाठी जाते. काम करण्यासाठी. डेली टू वर्क, दररोज काम करण्यासाठी. थर्ड वन. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. जेव्हा वे बॅक परत येताना खूप अंधार पडलेला असतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. कारण का. ॲज माय आहे तिथे. ॲज मायच्या ठिकाणी काय. ॲज पोएट्स विलेज इज क्वाईट फार. पोएट्स विलेज इज क्वाईट फार. इथे माय शब्द आहे तसा लिहू नका. ॲजपासून ते इथपर्यंत. ठीक आहे. राईट. When the poet's father returns home, poet's son is asleep. I am asleep. तिथे वाक्य काय आहे. I am asleep. पण तुम्ही I am asleep लिहिण्यापेक्षा I म्हणजे कोण. poet's son, कवीचा मुलगा. The poet's son is asleep. आपण या प्रकारे लिहू शकतो. A2 आहे. What does the poet wish to get from the moon and why. कवीला मूनकडून काय घेण्याची किंवा मिळवण्याची इच्छा आहे आणि का. तर मूनलाईट आपल्याला माहिती आहे. द पोएट वॉन्ट्स. पण आन्सर कसे प्रॉपर सेंटेन्समध्ये लिहायचं ते बघा. द पोएट वॉन्ट्स. कवीची इच्छा आहे काय. टू गेट 1 or 2 baskets full of moonlight from the moon. ओके. का. याचं उत्तर. बिकॉज ही वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट ऑन बोथ साइड्स ऑफ पाथ इन हिज विलेज. सो इन दिस वे इफ वी राईट द आन्सर्स देन वी विल गेट 2 out of 2 marks. Then A3, write the rhyming words from the following extract. Any, many, pity, city, like this. Next question number 3B, that is appreciation of the poem. Here one poem is given, a teenager's prayer. ही poem दिलेली आहे. तुम्ही शिकलेले आहात. ती पोएम मी एक्सप्लेन करत नाही. तुम्हाला याच्या या पोएम्सवरती ॲप्रिसिएशन लिहायचे आहेत. 4 पॉईंट दिलेले असतात. तुम्हाला माहिती आहे. आपण डायरेक्ट आन्सर बघूया. टायटल काय आहे. टीनेजर्स प्रेयर. ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असेल ते आहे तसं बघून घ्या. हाफ मार्क्स यू विल गेट. नेम ऑफ द पोएट जे मॉस. यू विल गेट हाफ मार्क्स. इथे दिलेलंच असेल. राईम स्कीम ABCB. राईम स्कीम कसे करतात तुम्हाला माहिती आहे. बिगिनिंग्स A, मेक B, चूज C, मेक अँड टेक सेम आहे म्हणजे BB. ABCB या प्रकारे राईम स्कीम. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये अलिट्रेशन आहे, इन्व्हर्जन आहे, सेंटेन्स ऑर्डर करेक्ट नाही आहे आणि मेटाफर. ठीक आहे. थीम ऑफ द सेंट्रल आयडिया काय आहे 2 मार्क्ससाठी.
इट इज अ प्रेयर बाय टीनेजर कोण केलेली ही प्रेयर आहे. टीनेज इज व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरीवन्स लाईफ. ओके, द पोएट टेल्स दॅट the God can show him proper way, or the God in the poem is the symbol of the person's inner mind, right? Family or society, where the learners to differentiate the right to just think with the wrong or worse. So in this poem, the poet, the teenager is praying to the God to show him a right way for achieving success in his or her life. So या प्रकारे तुम्ही थीम लिहू शकता. Then सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे. ओके, आता हा पॅसेज थोडासा मी तुम्हाला आयडिया देतो. व्हॅन यू थिंक द मोस्ट डेंजरस पेस्ट, सगळ्यात डेंजरस पेस्ट म्हणजे कीटक कोणतं असेल, द हाऊस फ्लाय प्रोबॅबली इजंट वन ऑफ द फर्स्ट दॅट कम्स टू माइंड. आता हाऊस फ्लाय किंवा घरगुती जी मक्खी किंवा माशी असते ती हाऊस फ्लाय असेल का डेंजरस फ्लाय, आपल्याला ते कधीच वाटणार नाही की तो डेंजरस आहे. येस, परंतु ती डेंजरस आहे हे या पॅसेजमध्ये सांगितलं आहे. तुम्ही जरा पॅसेज ही तुम्हाला ही PDF जी आहे ना, मी तुम्हाला ऑलरेडी याच्यावरती अपलोड केलेली आहे वेबसाईटवरती. तुम्ही गूगल सर्च करा englishforlearner.com, तिथे तुम्हाला एक PDF, आताही तुम्हाला PDF विथ आन्सर सहित मी तिथे परत एकदा अपलोड करीन. ठीक आहे, तर तुम्ही हा पॅसेज केअरफुली रीड करा. तिथे आपण डायरेक्टली याचे आन्सर्स, क्वेश्चन अँड आन्सर बघूया. A1 काय, लिस्ट द डिझीज दॅट आर कॉज्ड बाय द हाऊस फ्लाईज. हाऊस फ्लाईजबद्दल म्हणजे घरगुती जी माशी असते त्याच्या रिलेटेड हा पॅसेज आहे. मग कोणत्या आजारांची नावं या पॅरेग्राफमध्ये केलेली आहेत त्याची लिस्ट किंवा यादी करून लिहायची आहे. तिथे गेले टायफॉईड, जर त्याच्यापासून कोणता फॉर्च्युनेट टायफॉईडचा आजार होतो. देन कॉलेरा, टायफॉईड आहे, कोलेरा आहे, लिप्रोसी आहे, डिसेंट्री आहे, अँथ्रॅक्स आहे. सो दीज आर द डिझीज. हे काही डिझीज किंवा आजार या पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब टू गेट रीड ऑफ हाऊस फ्लाईज. हाऊस फ्लाईजपासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी म्हणजे घरगुती माशापासून आपण दूर राहण्यासाठी, येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, अवॉइड. काय अवॉइड करायला पाहिजे, अवॉइड कॅचिंग एनी ऑफ डिझीज ट्रान्समिटेड बाय द टायनी पेस्ट. आता हे जे सेंटेन्स आहे तुमच्या या पॅरेग्राफमध्ये आहेत ते घेतलेले आहेत, नीट लक्ष द्या. तुम्ही हा शब्द इथे शोधा आणि तुम्हाला त्याच्या पुढच्या वळी भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर कट, काय कट करायचं आहे इथे बघा, तुम्ही वाक्य तुम्हाला दिलेलं असेल, कट यू शूड कट द लॉन्स. कळलं का, म्हणजे घरामधील जे प्लांट वगैरे लावले असेल ते कट करा. कट द लॉन्स. टेक द टाईम टू कीप, टेक द टाईम, कशा टाईम द्या, टेक द टाईम टू कीप युअर यार्ड्स क्लीन. आजूबाजूचे यार्ड्स तुम्ही क्लीन ठेवा, स्वच्छ परिसर ठेवा. देन कीप फ्रेश प्रोड्यूस इन अ बॅग, कीप फ्रेश प्रोड्यूस इन अ बॅग ऑर सील्ड कंटेनर. राईट. सो या प्रकारे तुम्ही डायग्राम काढून हे पॉईंट्स फिलअप करू शकता. देन A3 फिल इन द ब्लँक्स युझिंग द वर्ड्स फ्रेजेस गिवन इन द ब्रॅकेट. अट्रॅक्ट, आकर्षण, रेअरली म्हणजे क्वचितच, टू कीप अवे दूर ठेवणे, मेक शुअर. आपण डायरेक्ट आन्सर बघूया. वी ऑलवेज मेक शुअर दॅट अवर हाऊस इज क्लीन अँड ड्राय. ईट फ्रेश अँड हेल्दी फूड टू कीप फ्रॉम एनी डिझीज. स्वीट फ्लॉवर्स अट्रॅक्ट द बटरफ्लायज. सम रिजन्स ऑफ महाराष्ट्र रेअरली गेट इनफ रेन. महाराष्ट्रामध्ये असे काही क्वचितच ठिकाणी ते पुरेसा पाऊस पडतो किंवा पडत नाही या अर्थाने. A4 डुएस डिरेक्टेड याच्या रिलेटेड आहे, ग्रामरच्या रिलेटेड. टेक द टाईम टू कीप युअर यार्ड्स क्लीन. इथे काय करायचं, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. वाक्य परत लिहा, त्याच्या इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, टू प्लस मेन वर्ब. त्याच्यामध्ये टू शोधा आणि त्याच्या पुढचं क्रियापद, त्याला अंडरलाईन करा किंवा बॉक्स करा. तर टू कीप इज द इन्फिनिटिव्ह, लक्षात ठेवा. यूज ॲज वेल ॲज इन द फॉलोइंग सेंटेन्स. दोन वाक्य जोडण्यासाठी ॲज वेल ॲजचा यूज केला जातो. इथे बघा, हाऊस फ्लाईज कॅन कॅरी अँड स्प्रेड लिप्रोसी. अँड शब्द जो अँडनी जोडलेला आहे, दोन सबऑर्डिनेट क्लॉज किंवा वाक्य, तिथे आपण अँड काढायचं आहे आणि त्याच्या ठिकाणी ॲज वेल ॲज तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन काय बघा, हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम द डिझीज. एखाद्या आजारापासून तुम्ही स्वतःला कशा प्रकारे दूर ठेवू शकता. इथे आन्सर दिले ते आपण बघू शकतो. द फॉलोइंग थिंग्स आय विल डू फॉर टू कीप अवे फ्रॉम एनी डिझीज. इथे पॉईंटमध्ये दिलं मी, आजार होण्यासाठी न होऊ नये म्हणून मी काही गोष्टी खाली करू शकतो. उदाहरण, आय विल कीप my house and its premise clean. Second one, I will keep my physics as well as families neat and clean. I will do regular physical exercise. I will avoid to eat street open stalls food. या प्रकारे आपण लिहू शकतो. समरी रायटिंग. आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत
आता हा A1 A2चा ॲड करून तुम्ही समरी तयार करू शकता. म्हणजे थोडक्यामध्ये सारांश या पूर्ण पॅरेग्राफची लिहू शकता. इथे दिलेली आहे बघा, A1 A2 आणि A5चा थोडी आयडिया घेऊ शकता. एक टायटल दिलं आहे, हाऊस फ्लाईज द मोस्ट डेंजरस पेस्ट. इट इज ट्रू दॅट फ्लाईज रेअरली बाईट्स ऑर स्टिंग. म्हणजे याच्यामधलेच ओळी आहेत, पण त्या आपल्या भाषेमध्ये शॉर्टमध्ये त्या पॅरेग्राफचा अर्थ इथे लिहायचा असतो. तुम्ही जरा व्हिडिओ पॉज करून ह्या लिहू शकता. तुम्ही A1 आणि A2 याचे ॲन्सर्स जे आपण दिलेले आहे वरती, ते जर आपण कंबाईन केलं तर हा एक समरी आपली तयार होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन दॅट इज रायटिंग स्किल. लेटर रायटिंगचं आहे A1 or A2, formal or informal letter. Imagine that you are Manas or Samiksha Ramrao Jadhav. Flat number, your address is given here, Ganesh Nagar, Usmanabad. Write any one of the following. Melodic advertisement आहे. Melodious little champs. Golden opportunity for young and budding singers. Auditions are now open for the age group of 12 to 16 एज ग्रुपसाठी ऑडिशन आहे सिंगिंगसाठी. ओके. व्हेन्यू ठिकाण कुठे, टाउन हॉल उमरगा. डेट दिले 17/4/2020 to 30 या कालावधीमध्ये ऑडिशन होणार आहे. फॉर मोर डिटेल्स राईट टू मिस्टर काशी द इन्चार्ज सिंगर्स असोसिएशन उमरगा. नोट, ब्रिंग युअर प्री रेकॉर्डेड सॉन्ग इन अ पेन ड्राईव्ह फॉर द ऑडिशन. इन्फॉर्मल लेटर का आहे, राईट अ लेटर टू युअर लिटल ब्रदर हू इज फाउंड ऑफ सिंगिंग. तुमचा छोटा भाऊ आहे, त्याला गाण्याची खूप आवड आहे. टेल हिम अबाउट अपकमिंग ऑडिशन्स. यूज द पॉईंट्स गिवन इन द अबाव ॲडव्हर्टाइजमेंट. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. ठीक आहे. आणि फॉर्मल लेटर काय, राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर. स्कूल हेडमास्टरला लेटर लिहा. इन्फॉर्मिंग हिम अबाउट इव्हेंट अँड रिक्वेस्टिंग टू लेट स्टुडंट ऑफ युअर स्कूल पार्टिसिपेट इन द इव्हेंट. की या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करा म्हणून तुमच्या हे स्कूल हेडमास्टरला तुम्ही काय करायचं आहे, लेटर लिहायचं आहे. यूज द पॉईंट्स गिवन इन द अबाव. आपण दोन्हीचं आन्सर बघूया. आता तुमच्या छोट्या भावाला याबद्दल तुम्ही सांगायचं आहे की तुला आवड आहे सिंगिंगची, तर तू इथे भाग घेऊ शकतो. त्याच्यामधले पॉईंट्स कशा प्रकारे यूज करायचे बघूया आपण. अगोदर वी हॅव टू राईट आवर ओन ॲड्रेस. तिथे ॲड्रेस दिलेला आहे, तो या प्रकारे लिहा. नेम मानस किंवा मानसी जे काय दिले ते नाव लिहू शकतो. फ्लॅट नंबर गणेश नगर उस्मानाबाद आणि ते पिनकोड पण तुम्ही पुढे टाकू शकता. डिअर राज, एक कॉमन पॅरेग्राफ आपण लिहू शकतो या प्रकारे. आय रिसीव्ड युअर लेटर, आय रीड इट, आय बिकम व्हेरी व्हेरी हॅपी, डोंट वरी अबाउट मी, आय एम बिझी इन माय वर्क. एक कॉमन पॅरेग्राफ. मग आपण त्या पॉईंटच्या आधारे आपण वाक्य बनवू शकतो. आय एम सेंडिंग दिस लेटर फॉर अ स्पेशल पर्पज. I would like to inform you about Melodious Little Champs event. I know that you are interested in singing, so I would like to tell you about Melodious Little Champs event held in Town Hall, Umarga. कुठे आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती लिहिताय. It is held on 7 date is given here. Auditions are now open for the age group of 12 to 16. खूप सिंपल सेंटेन्स इथे यूज केलेला आहे. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. You just bring your pre-recorded song in a pen drive for the audition. It is a good event for the school-going student. I think that it is a good opportunity for you. It is a chance to get a platform to show your talent and singing skill before the Maharashtra, right? You must participate in this Melodious Little Champs event. Please register your name to the event organizers as early as possible. Convey my best regards to parents and love to little Chintu. Yours lovingly, Manas Dada. सो या प्रकारे छान एक सिम्पल बट स्वीट लँग्वेजमध्ये आपण आन्सर लिहू शकतो. ठीक आहे. फॉर्मल लेटरचं पण मी तुम्हाला देईल. त्याच्यानंतर आहे B1 और B2 डायलॉग रायटिंग. आता आपल्याला हा व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे. व्हिडिओ मी पॉज करून तुम्ही पुढे बघू शकता. मी तुम्हाला स्लोली हे करेल. ठीक आहे. किंवा याच्या पुढचे जे क्वेश्चन आहे, डायलॉग रायटिंग आहे, स्पीच रायटिंग आहे, वर्बल टू नॉन वर्बल आहे, त्याचे आन्सर्स मी याच्यामध्ये देईन, आपल्या वेबसाईटमध्ये अपलोड करेल. तिथे तुम्ही गुगलवरती सर्च करायचं आहे englishforlearner.com. तिथे गेल्यानंतर तुम्हाला फर्स्ट टर्म एक्झाम 10th स्टँडर्डची जी आहे क्वेश्चन पेपर विथ ॲन्सर्स तिथे तुम्हाला अवेलेबल असेल. तिथे तुम्ही डिटेलमध्ये स्टडी करू शकता. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.